हरि ओम. एकादशीचा संकल्प या अंतर्गत आज ऐकूयात श्रीराम मंदिर महाड याविषयी. आजची एकादशी भाद्रपद वद्य 11 अर्थात इंदिरा एकादशी. महाड जिल्हा रायगड, कोकणातील एक प्रमुख शहर. इतिहासात महाडचा सर्वात जुना संदर्भ इसवी सन पूर्व 225 मध्ये आढळतो. इसवी सन 130 मध्ये महाडवर बौद्ध धर्मीय कंभोज वंशीय राजा विष्णू पुलित याचं राज्य होतं. महाडची गांधारपाले बौद्ध लेणी त्याच्या राजवटीत निर्माण केली गेली तसा इथं शिलालेख आहे. महाडवर मुख्यतः मौर्य, सम्राट कंभोज, सातवाहन, क्षात्रप, वाकाटक, शिलाहार, देवगिरीचे यादव, निजामशहा, आदिलशहा, शिवाजी महाराज, पोर्तुगीज, पेशवे, सिद्दी यांची राजवट झाली. इसवी सन 1818 मध्ये ब्रिटिशांनी पेशव्यांकडून महाड जिंकलं. 1947 ला स्वातंत्र्य मिळेपर्यंत महाड ब्रिटिशांच्या अंमलाखाली होतं. इसवी सनाच्या पहिल्या शतकापासून महाड हे कोकणातील एक प्रमुख बंदर आणि व्यापार केंद्र म्हणून प्रसिद्ध होतं. त्यामुळेच महाड हे नाव पाली भाषेतील शब्द महाहट्ट यावरून पडले असावे. महा म्हणजे मोठी आणि हट्ट म्हणजे बाजारपेठ, म्हणजेच मोठी बाजारपेठ. देवगिरीच्या यादव राजवटीत महाराष्ट्राची सर्वात जास्त व्यापारी उन्नती झाली. तेव्हा एक व्यापार केंद्र व बंदर असलेल्या महाडची खूप जास्त भरभराट झाली. महाडचा कोट हा छोटेखानी किल्ला आदिलशाही काळामध्ये बांधला गेला. 1774 मध्ये नाना फडणवीसांनी कोटाची दुरुस्ती करून तिथं तोफा तैनात केल्या होत्या. असं हे महाड शहर सह्याद्रीच्या कुशीत सावित्री आणि गांधारी नदीच्या सान्निध्यात वसलेलं आहे. महाड हे बऱ्यापैकी सुधारलेलं शहर असल्यामुळे ते आधुनिक औद्योगिक व पौराणिक भारतीय संस्कृतीचा एक आगळा वेगळा संगम आहे. आज एकादशीच्या निमित्ताने ओळख करून घेऊयात महाड इथल्या श्रीराम मंदिराची. महाडच्या चौदार तळे परिसरात हे मंदिर आहे. गावातील ब्राह्मण समाजानं या मंदिर उभारणीसाठी पुढाकार घेतला होता. यंदा या मंदिराचं 111वं वर्ष मोठ्या उत्साहात साजरे झालं. यंदा अयोध्येत रामललाची स्थापना झाल्यामुळे सर्व भारतभर उत्साहाचे वातावरण तर होतेच. मंदिरानं शताब्दी वर्ष मोठ्या प्रमाणावर साजरं केलं. दरवर्षी इथं रामनवमीचा उत्सव मोठ्या प्रमाणावर साजरा होतो. विविध कार्यक्रमांचं आयोजन केलं जातं. यात मुख्यत्वे जुन्या काळी नाटक मंडळी त्यांची दर्जेदार नाटकं सादर करीत असायची. त्याच धर्तीवर यंदा 111व्या वर्षी पण या कार्यक्रमांचे आयोजन केलं गेलं. काही वर्षांपूर्वी मंदिराचा जीर्णोद्धार देखील झालेला आहे. श्रीराम, सीता व लक्ष्मण यांच्या संगमरवरी मूर्ती या मंदिरामध्ये विराजमान आहेत. मूर्ती अत्यंत सुबक आणि देखण्या आहेत. मूर्तीमागे पितळी प्रभावळ आहे. चांदीचा मुकुट व अन्य सुंदर दागिन्यांनी मूर्ती सुशोभित केलेल्या आहेत. नित्यपूजेसाठी राम, सीता, लक्ष्मण आणि पायाशी मारुती अशी एकत्रित पितळी मूर्ती आहे. तसेच श्री विष्णूंची पण एक पितळी मूर्ती पायाशी आहेच. मंदिरात नित्यपूजा अर्चा व आरती प्रसाद सारं काही यथासांग केलं जातं. श्रावण व्याख्यानमाला हा एक उल्लेखनीय कार्यक्रम दरवर्षी मंदिराच्या वतीनं आयोजित केला जातो. अगदी कोविडच्या काळात सुद्धा ऑनलाईन पद्धतीतून हा कार्यक्रम यशस्वीपणे संपन्न झाला होता. या अशा उपक्रमांमुळे समाज संघटित राहायला निश्चितच मदत मिळते आणि आजच्या काळाची ही गरज आहेच. आवर्जून पाहावं असं महाडचं हे श्रीराम मंदिर. जय जय रघुवीर समर्थ.